कारण शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा यावर सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे। केवळ आमदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरवता येत नाही, पक्षाची रचना आणि घटना ही महत्त्वाची असते, असा जोरदार युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर कठोर ताशेरे ओढले। 21 जून 2022 ला शिंदेंनी शिवसेना सोडून सुरत गाठलं तेव्हा उद्धव ठाकरेंकडेच बहुमत होतं। मात्र आयोगाने निकाल देताना ते विचारात न घेता केवळ विधिमंडळ पक्षातलं बहुमत ग्राह्य धरलं असं म्हणत सिब्बल यांनी आयोगाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतलाय। तर उद्या पुन्हा एकदा कपिल सिब्बल आपली बाजू मांडणार आहेत आणि पुढील आठवड्यात शिंदेंच्या शिवसेनेला युक्तिवादाची संधी मिळेल अशी शक्यता आहे। त्यामुळे पारडं नेमकं कुणाचं जड ठरणार पाहणं महत्त्वाचं आहे। तर कपिल सिब्बल यांनी आज नेमका काय काय युक्तिवाद केलाय, कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडलेत ते पाहूया। कपिल सिब्बल म्हणाले, कागदपत्रांची पूर्तता करूनही आयोग म्हणतं घटना एकाधिकारशाही असलेली आहे। बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख पद हे गोठवलं होतं असं सिब्बल यांनी सांगितलं। तर बाळासाहेबांच्या निधनाच्या 13 वर्षांनंतरही आयोगाला हे माहिती कसं नव्हतं असा प्रश्नही त्यांनी विचारला। तर 2018 मध्ये शिंदेंसमक्षच सर्व बदल झाले, त्याची माहिती आयोगाला दिली। लोकशाही विरोधी म्हणत शिंदे बदलांना आक्षेप कसा घेऊ शकतात असा प्रश्नही कपिल सिब्बल यांनी विचारलाय। 21 जून 2022 ला शिंदे सुरतला गेले तेव्हा ठाकरेंकडे राजकीय पक्षाचं बहुमत होतं। 19 जुलैच्या पत्रानंतरही राजकीय पक्षातल्या बहुमताचा विचार केला गेला नाही असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। तर काही तथ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आयोगाचा निर्णय झालाय असंही सिब्बल यांचं म्हणणं आहे। तसा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे। आयोगाने आधीच निकाल ठरवला, नंतर तर्क फिरवला, अशी टिप्पणी यावेळी सिब्बल यांनी केली आहे।